सरकारची कामं करायची, रस्ते बांधायचे, पाणी पुरवठ्याची कामं पूर्ण करायची, महापालिकेची कामं उभी करायची, त्यासाठी स्वतःचे पैसे आणि कर्ज लावायचं. पण काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी मात्र सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारत राहायच्या. महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांची परिस्थिती सध्या अशीच असल्याचा आरोप होतोय. महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडे असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाकडून करण्यात आलाय. अनेक कंत्राटदारांनी सरकारची कामं पूर्ण केली, मात्र त्या कामांची बिलं वेळेवर मिळाली नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला असून आता हा प्रश्न थेट त्यांच्या जगण्याशी जोडला गेलाय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. कामासाठी कंत्राटदारांना आधी स्वतःचे पैसे गुंतवावे लागतात. मजुरांचे पगार, साहित्याचे पैसे, मशिनरीचा खर्च, बँकेचे हप्ते, कर्जावरचं व्याज या सगळ्या गोष्टींचा भार कंत्राटदारावर असतो. मात्र पूर्ण काम झाल्यानंतर सरकारकडून पैसे मिळाले नाहीत तर हा संपूर्ण आर्थिक व्यवहारच कोलमडतो. गेल्या काही काळात अशाच आर्थिक विवंचनेतून कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. कंत्राटदार महासंघाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 7 कंत्राटदारांचा जीव गेलाय आणि आता नवी मुंबईतल्या कंत्राटदार गजानन देवकाते यांच्या आत्महत्येमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गजानन देवकाते हे नवी मुंबईत राहत होते आणि मूळचे नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे होते. मुंबई महापालिकेकडून त्यांची सुमारे 2 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्याचं सांगितलं जातंय. काम पूर्ण करून सुद्धा पैसे मिळत नसल्यामुळे त्यांना बिलांसाठी आणि पैशांसाठी 10 पेक्षा जास्त वेळा सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. एवढंच नाही तर जवळपास 1 वर्षांपूर्वी त्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना पत्र सुद्धा लिहून दिलं होतं आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुद्धा त्यांनी सांगितली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो आणि पैसे मिळाले नाही तर जगायचं कसं, अशी हतबलता त्यांनी पत्रातून व्यक्त केली होती. मात्र प्रशासनाकडून याची गांभीर्यानं दखल घेतली गेली का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. अखेर आर्थिक विवंचना आणि मानसिक त्रासाला कंटाळून गजानन देवकाते यांनी टोकाचं पाऊल उचललं. देवकाते यांच्या आत्महत्येनंतर कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असला तरी ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी सुद्धा सांगलीत जलजीवन मिशनचं काम करणारे कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची घटना समोर आली होती. राज्य सरकारकडे त्यांची तब्बल 1,40,00,000 रुपयांची थकबाकी असल्याचं सांगितलं जातं. वेळेत बिलं मिळत नसल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं गेलं. म्हणजे सरकारच्या महत्त्वाच्या योजनेचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला जर आपल्या कामाचे पैसे मिळत नसतील तर या संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरात कंत्राटदार खलील रज्जुलाल शेख यांच्या आत्महत्येचं प्रकरण सुद्धा असंच गंभीर होतं आणि ते अजूनही ताजं आहे. जुलै 2026 मध्ये त्यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शूट केला आणि सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली. त्यामध्ये कर्जाचा बोजा, अडकलेले पैसे आणि आर्थिक अडचणींचा उल्लेख केल्याचं समोर आलं. आपले कोट्यवधी रुपये अडकले असून सुद्धा भागीदारांकडून फसवणूक आणि धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात राजकीय नेते, माजी आमदार आणि काही व्यावसायिकांसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऑगस्ट 2025 मध्ये पुणे सातारा रस्त्यावरील कात्रज घाटात रंगकाम कंत्राटदार चंदर पिराजी मोहिते यांचा मृतदेह आढळला होता. त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाचं मोठ्या प्रमाणावर रंगकामाचं काम केलं. हे काम करण्यासाठी त्यांनी स्वतः कर्ज घेतलं, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचं 10,50,000 रुपयांचं बिल थकवल्याचा आरोप झाला. त्याचबरोबर फ्लॅट देण्याचं आश्वासन सुद्धा पूर्ण झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आणि संबंधित बिल्डरच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. नागपुरात सुद्धा एका शासकीय कंत्राटदारानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळेवर पेमेंट न मिळाल्यामुळे त्यांचा व्यवसायातली मोठी रक्कम अडकली होती. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी त्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावं लागलं आणि नंतर सावकारांच्या धमक्या आणि त्रासाला त्यांना सामोरं जावं लागलं. म्हणजे एकीकडे सरकारकडून पैसे मिळत नाही आणि दुसरीकडे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी घेतलेला कर्जाचा तगाता वाढत जातो. या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग न दिसल्यानं परिस्थिती इतकी टोकाला जाऊ शकते हे या घटनांमधून स्पष्ट होतं. या सगळ्या घटनांकडे पाहिलं तर प्रश्न फक्त थकीत बिलांचा नाही तर प्रश्न आहे त्या हजारो कंत्राटदारांचा जे सरकारी कामं पूर्ण करण्यासाठी स्वतःचा पैसा आणि कर्ज वापरतात.
काम सुरू असताना नियम, अटी, दर्जा, कागदपत्र आणि वेळेचं बंधन कंत्राटदाराने पाळायचं. कामात चूक झाली तर दंड सुद्धा त्यानंच द्यायचा. मग काम पूर्ण झाल्यानंतर त्याच कंत्राटदाराच्या हक्काचे पैसे देताना एवढा विलंब का? एकीकडे जुनी बिलं थकीत असताना नवीन निविदा काढल्या जात असतील तर आधीची कामं करणाऱ्या कंत्राटदारांचे पैसे कधी मिळणार? हा सवाल आता कंत्राटदारांकडून उपस्थित केला जातोय. कारण एका कंत्राटदाराचं बिल अडकलं म्हणजे एका व्यक्तीचं नुकसान होत नाही, तर त्यावर काम करणारे मजदूर, साहित्य पुरवणारे व्यापारी, मशिनरी मालक, बँका, कर्जदार आणि त्या कंत्राटदारांवर अवलंबून असलेलं संपूर्ण कुटुंब, या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे 86,000 कोटींची थकबाकी हा केवळ सरकारी आकडा नाही, तर हजारो कुटुंबांच्या आर्थिक भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. आता मात्र कंत्राटदारांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी सरकारला थेट इशारा देत येत्या 8 दिवसात थकीत देयकांबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं त्यांनी म्हटलंय. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. त्यामुळे येत्या काळात थकीत बिलांचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. आता सरकारसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. कंत्राटदारांची 86,000 कोटींची थकबाकी नेमकी कधी भागणार? काम पूर्ण करून वर्षानुवर्ष पैशांची वाट पाहणाऱ्या कंत्राटदारांना त्यांचे हक्काचे पैसे कधी मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखी किती कंत्राटदार आर्थिक विवंचित सापडल्यानंतर सरकार या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणार आहे? कारण रस्ते, पूल, इमारती, पाणी पुरवठा आणि सरकारी प्रकल्प हे कागदावर उभे राहत नाहीत. ते कंत्राटदार, कामगार आणि हजारो लोकांच्या मेहनतीतून उभे राहतात. त्या कामाचे पैसे देणं ही सरकारची कृपा नाही, तर तो कंत्राटदारांचा हक्क आहे. आता कंत्राटदारांनी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे सरकार या इशाऱ्याची दखल घेणार की कंत्राटदारांना पुन्हा रस्त्यावर उतरावं लागणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणखीन किती कंत्राटदारांचे बळी या सरकारचं लक्ष त्यांच्याकडे वळवण्यासाठी हवे आहेत हे सुद्धा आता कळेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.